नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत। मंडळी उद्या दिनांक 30 जुलै 2024 रोजी भव्यदिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान पार पडणार आहे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्यदिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान मोजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी। तर मंडळी उद्याच्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 लाख, 2 नंबरचं बक्षीस 71,000, 3 नंबरचं बक्षीस 51,000, 4 नंबरचं बक्षीस 31,000, 5 नंबरचं बक्षीस 21,000, 6 नंबरचं बक्षीस 11,000, 7 नंबरचं बक्षीस 10,000 या प्रमाणानुसार या मैदानामध्ये बक्षीस आहे। मैदान हे पेडगाव पॅटर्ननुसार पार पडणार आहे। मंडळी मोजे खटाव या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी लाखो दिलों की धडकन नवम हिंद केसरी बकासूर येणार आहे आणि बिनजोडचा बेतच बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 येणार आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल मग मथुरचा आणि बकासूरचा पेहरा नक्की मोजे खटाव या मैदानामध्ये पेहरा कोण आहे? व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच बघणार आहोत। मथुर आणि बकासूरचा संभावित पेहरा म्हणजेच उद्याच्या मोजे खटाव या मैदानामध्ये मथुरचा आणि बकासूरचा हा पेहरा असू शकतो। नक्की कोणता पेहरा असू शकतो आपण जाणून घेऊया। तर चला मग मंडळी उद्याच्या मोजे खटाव या मैदानामध्ये बकासूरचा पेहरा असू शकतो सुंदर उर्फ कॉकटेल आणि नवम हिंद केसरी बकासूर आपल्याला उद्याच्या अण्णाभाऊ साठे या मैदानामध्ये पाळताना दिसू शकते। मंडळी त्यानंतर राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर 1001चा पेहरा कोण? तर मंडळी मथुर 1001चा पेहरा सलग चालू सीझनमध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला 5 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी घरणिकीचा राजा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 आपल्याला उद्याच्या 30 जुलैच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते। तर मंडळी